भारतातला हा नंबर 2चा कॅन्सर आहे महिलांमधला. एवढं प्रचंड त्याचं प्रमाण आहे आपल्या देशात. पण एक चांगली गोष्ट अशी झाली 2000 मध्ये की या कॅन्सरचं कारण हे माहिती झालं आणि तो एक व्हायरस आहे. बाकीचे कुठलेही कॅन्सर तुम्ही बघा एक्झॅक्ट कारण माहित नसतं, पण हा एकमेव कॅन्सर आहे की ज्याचं कारण आपल्याला आता माहिती आहे आणि ते आपण डिटेक्ट करू शकतो. आता आपल्याला माहिती आहे तोंडाचा कॅन्सर आहे, ब्रेस्टचा कॅन्सर आहे, पोटाचा कॅन्सर आहे, त्याचे एक्झॅक्ट कारण माहित नाही आपल्याला कशामुळे होतं. पण सर्वायकल कॅन्सर हा एकमेव कॅन्सर आहे की ज्याचं 100% कारण आता माहिती आहे. त्यानंतर जी टेक्नॉलॉजी टेस्ट आल्या डिटेक्ट करायला, त्या टेस्टमध्ये आतापर्यंत चांगल्या टेस्ट अवेलेबल नव्हत्या आणि एक टेस्ट ती आली आता रिसेंटली की ती टेस्ट तुम्हाला 99% खात्री देऊ शकते की तुम्हाला ही टेस्ट भविष्यात पुढच्या 5 वर्षामध्ये या कॅन्सरचा धोका आहे की नाही हे सांगण्यासाठी. पॉझिटिव्ह आला तर याचा अर्थ कॅन्सर आहे असं बिलकुल नाही, पण निगेटिव्ह आला तर तुम्हाला खात्री आहे ऑलमोस्ट 100% की तुम्हाला त्याची रिस्क नाही. तर अशी टेस्ट आपल्या महिलांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा हा आमचा प्रयत्न गेले 10-15 वर्षापासून चालू आहे. पण तो आम्हाला तळागाळात पोहोचू शकत नाही, कारण एक तर कॉस्ट ऑफ द टेस्ट इज व्हेरी हाय आणि त्यामुळे प्रत्येक महिलेला तेच जमते असं नाहीये. पण महानगर गॅसनी आम्हाला एक प्रपोजल मागितलं, आम्ही त्यांना सबमिट केलं. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क बरोबर आम्ही एकत्र काम करतो याच्यावर आणि ते प्रपोजल आम्ही पहिल्या मीटिंगमध्ये भेटल्यावर सरांना एकदम आवडलं. म्हणजे देर वॉज नो अदर डिस्कशन एक्सेप्ट आस्किंग फॉर डिटेल्स की काय आहे काही नाही. म्हणजे त्यांनी आमच्यावर हा विश्वास ठेवला हे खूप महत्वाचं आहे. असं नाही की आम्ही त्यांना आधीपासून ओळखतोय की नाही, पण त्यांनी आमच्यासारख्या लोकांना ही ऑपॉर्च्युनिटी दिली, याबद्दल मी त्यांचे खूप धन्यवाद मानतो. आम्ही ओव्हरऑल 2039 महिलांचं या पूर्ण प्रोजेक्टमध्ये आम्ही टेस्टिंग केलं. गेले ऑगस्ट पासून ते जानेवारी एंड पर्यंत टेस्टिंग चालू होतं. त्यानंतर जे पॉझिटिव्ह आल्या महिला 2039 मध्ये आम्हाला ऑलमोस्ट 82 महिला या पॉझिटिव्ह आल्या आहेत. साधारणतः 4% पॉझिटिव्ह रेट आहे. याचा अर्थ 82 महिला टोटल पॉझिटिव्ह आल्या. याचा अर्थ त्या सगळ्यांना कॅन्सर आहे असं नाही, पण आम्हाला माहिती आहे त्यातल्या 5 ते 6 महिलांना आम्ही प्री कॅन्सर अँड कॅन्सर स्टेजमध्ये आयडेंटिफाय करून पुढची ट्रीटमेंट त्यांना आपण दिलेली आहे. म्हणजे कॅन्सर अवॉइड झालेला आहे. मॅडमकडे खूप लोकांचं पॉझिटिव्हची ट्रीटमेंट पण चालू आहे. या ज्या महिला होत्या 2000 या पनवेल, न्यू पनवेल, उरण, नेरळ, रुरल एरिया मधल्या म्हणजे पेण आहे, अलिबाग आहे, या वेगवेगळ्या रायगडच्या एरियामधनं आपण हे टेस्टिंग केलेलं आहे आणि त्याचं पूर्ण डेटा आता आपल्याकडे आहे विच वी आर अॅनालायझिंग. आणि आता पॉझिटिव्ह लोकांची ट्रीटमेंट चालू आहे आणि 1 वर्षांनी ज्या पॉझिटिव्ह आल्या महिला त्यांचं फ्री टेस्टिंग सुद्धा आपण याच्यात करणार आहोत. तर हा एकंदर पूर्ण प्रोजेक्ट सर्वायकल कॅन्सर प्रिव्हेन्शनचं सायकल आपण याच्यात कम्प्लीट करत आहोत. तर अशी ही प्रोजेक्टची रूपरेषा होती आणि हे फाइंडिंग आहे की 82 महिलांना या 2019 82 महिलांना आपण कॅन्सर पासून प्रिव्हेंट करण्याचा ऑपॉर्च्युनिटी याच्यात दिलेली आहे. हा प्रोजेक्टचा ओव्हरव्ह्यू होता. तर मी आता सरांना 1-2 शब्द याच्याबद्दल बोलण्यासाठी देतो. कारण सर ऑपरेशनच्या मधून आलेले आहेत सरकार आणि सरांना लगेच जायचं. महानगर गैस लिमिटेडच्या वतीने इज ओके इफ आई टॉकिंग मराठी और हिंदी में बात करते मराठी ओके. म्हणजे कसं मेजॉरिटी लोकांना मराठी जास्त चांगलं पडेल. मी आहे काय इंग्लिश हिंदी सगळं बोलू शकतो. हिंदी में बोलू? अच्छा ठीक है. महानगर गैस लिमिटेड के संयुक्त उनके CSR ग्रांट में से जो ये बड़ा प्रोजेक्ट किया गया जिसमें लगभग 2500 से ज्यादा महिलाओं का सर्वाइकल कैंसर के लिए डिटेक्शन किया गया और उसमें से जो HPV पॉजिटिव मतलब वायरस पॉजिटिव आए ऐसे 4% 82 लेडीज के लिए आगे ट्रीटमेंट सब करवा दिया. ये जो प्रोजेक्ट हुआ एक बेहतरीन प्रोजेक्ट है. महिलाओं को जो कैंसर होते हैं उसमें गर्भपिशी के मुंह का कैंसर, सर्वाइकल कैंसर और ब्रेस्ट कैंसर, ये 2 डेडली कैंसर है. ब्रेस्ट कैंसर का डिटेक्शन आसानी से होता है क्योंकि महिला को समझता है मेरे को गांठ नहीं, डॉक्टर के पास जाती है, तपास होता है. मगर गर्भपिशी के मुंह का कैंसर ऐसा है कि जो समझता है तभी बहुत लेट हुआ होता है. इतना लेट हुआ होता है कि ऑपरेशन करने के बाहर होता है, कीमोथेरेपी या रेडिएशन करने के बाहर होता है और फिर
जो अनहोनी है वो हो जाती है, वो महिला को बहुत परेशानी होती है और दर्दनाक आखिर होती है। तो ऐसे बीमारी के लिए ये जो प्रोजेक्ट किया गया वो बेहतरीन प्रोजेक्ट है। और जो HPV वायरस है जिससे वजह से ये कैंसर होता है उसके लिए आज तो वैक्सीन भी दिया जाता है, क्वाड्रिवैलेंट वैक्सीन आहे आणि बायवलेंट क्वाड्रिवैलेंट बेस्ड वैक्सीन थोड़े, तो क्वाड्रिवैलेंट वैक्सीन भी उसके लिए HPV वैक्सीन अवेलेबल है। तो रोटी की तरफ से हम लोग वैक्सीनेशन का प्रोजेक्ट करते हैं। उम्र 6 साल से लेके 15 साल तक या 9 साल से लेके 15 साल तक ऐसे लड़कियों को ये वैक्सीन दिया जाता है। सिंगल डोज क्वाड्रिवैलेंट सिंगल डोज वैक्सीन अवेलेबल है। और हमने लगभग अभी तक लास्ट 4 साल में 3 साल में लगभग 25,000 तक लड़कियों को दिया है। और अभी एक जीविका फाउंडेशन करके है पुणे में, उसके साथ हम लोग प्रोजेक्ट कर रहे हैं जिसमें लगभग 20,000 और लड़कियों को वैक्सीन दिया जाएगा। तो ये तो वैक्सीन देना, क्योंकि बात मैंने बताया तो वैक्सीन देना पहली बात है, ताकि ये HPV वायरस आए नहीं। मगर ये जो प्रोजेक्ट किया गया ये तो थोड़ी उम्र से ज्यादा औरतों के लिए किया गया जिनको वैक्सीनेशन तो अपनी जिंदगी में मिला नहीं और मिलने की संभावना भी नहीं, तो उनके लिए ये बहुत महत्वपूर्ण है कि ये जो प्रोजेक्ट किया गया डिटेक्शन का। और उसकी वजह से हम लोग ये वैसी महिला जो है जिनको ये कैंसर हो सकता था भविष्य में, उनकी जान तो बचा ही है। जान बचाना अलग बात है, बाद में की बात है, मगर उनको कैंसर होने से रुकाने से फैमिली को बहुत बड़ा सपोर्ट मिला है, क्योंकि उनको ये बीमारी नहीं होगी तो जो फैमिली में स्ट्रेन होने वाला है वो सब नहीं होगा। और इसलिए ये प्रोजेक्ट बहुत महत्वपूर्ण है। मैं डॉक्टर शिवराज गिल मैडम और उनके सब सहयोगी और तो कुछ कंपनी करते हैं आयोजन कंपनी यांनी हे सगळं केलं आणि ऑफकोर्स सगळ्याचे स्पॉन्सर म्हणून CSRचे आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी लॅबचे त्या सगळ्यांचा आभार मानतो। एक प्रकारे त्यांनी आपल्या इथल्या समाजाला उपकृत केलेलं आहे आणि मला असं वाटतं एक मोठ्या टाळ्यांचा गजर करून आपण सगळे त्यांच्या इन्होंने हमें सभी हमारे सब पूरा समाज को उपकृत किया है और उसके लिए हम लोग उनको बधाई देते हैं और अपेक्षा करते हैं या उनको रिक्वेस्ट करते हैं कि भविष्य में आप ऐसे कोई बड़े प्रोजेक्ट के लिए सपोर्ट कीजिए ताकि पब्लिक का, जन समुदाय का, उनका जो लिविंग है, उनका जो रहन सहन है वो अच्छा हो और वी कैन लिव दी ओवरऑल लोगों का जो रहन सहन है उसमें बहुत बड़ा योगदान होगा और उनका रहन सहन काफी बढ़ जाएगा। आज मुझे आपने मैडम ने बुलाया, इसलिए धन्यवाद देता हूँ। ज्यादा टाइम नहीं रुकता हूँ क्योंकि 2 ऑपरेशन के बीच में मैं आया हूँ। थैंक यू सो मच। थैंक यू। तो सर इतना व्यस्त होते हुए हम सभी के बीच में आए, तो विशेष नील हॉस्पिटल के डायरेक्टर नील सर की तरफ से हम सर का सत्कार करते हैं। सॉरी मुझे जाना